तर मग मित्रांनो आता झाली मित्रांनो संध्याकाळ तर असेच नवीन व्हिडिओसाठी मित्रांनो फॉलो आणि सबस्क्राईब जरूर करा. तर चला मग तुम्ही बघू शकता की आपलं आज शेतातलं सकाळचं वातावरण कसं आहे ते. तर मित्रांनो गुड मॉर्निंग. आता सकाळचे 7 वाजलेले आहे. तर 7 वाजता आपला ब्लॉग जो आहे तो आता चालू झालेला आहे मित्रांनो. तर मग आता आपल्याला काय करायचं माहिती आहे का, आता आपल्याला करायचं व्यायाम, त्यासाठी करायचं आता वर्कआउट. आज उशीर का झाला तर जास्त राखायचं काम पडलं ना, इकडे तिकडे भरपूर आवाज येऊ लागला, त्याच्यामुळे जास्त 2-3 वाजले होते झोपायला. तर मग म्हटलं थोडं उशीर झालं, पण व्यायाम ते सोडायचं नाही आपल्याला. तर चला मग मित्रांनो एकदा व्यायाम आणि वर्कआउट ते करून घेऊया, नंतर बघू. तर मग मित्रांनो आता आपण इथं बुटगीट काढून ठेवूया आणि मग जाऊया घराकडे. तर घराकडे इथं काहीच नाही, आता पटकन इथं वापस येऊया. तर इथं बुटगीट काढून ठेवतो मी आता, लवकरात जाऊया पटकन आपण रस्त्यानं घराकडे. तर मग मित्रांनो आपण आता ते आपलं पेटी जी आहे ती बंद करून घेतलेली आहे. आणि मित्रांनो आपल्याला जायचं आता गाडीकडे जाऊया आणि मग गाडी घेऊन जाऊया आपण आपल्या घराकडे. तर मग मित्रांनो चला, तुम्हाला वातावरण पण दाखवतो थोडंफार मी इकडचं कसं आहे. हे बघा मित्रांनो आजचं वातावरण भरपूर छान आहे. आणि मित्रांनो आज आपल्याला काहीतरी युनिकचं करूया. आज मित्रांनो क्रात आज भांडणं काही करायचं नाही तर वर्षभर तेच नाट लागन. तर चला मग मित्रांनो भेटूया डायरेक्ट आपल्या गाडीजवळ. तर मग मित्रांनो आता मी तर आलेलो होतो, तुम्ही बघू शकता की आताच इथलचं वातावरण मित्रांनो भरपूर छान आहे. मित्रांनो असं वातावरणाचा आनंद घेतो मी. चला आता असेच नवीन व्हिडिओसाठी मित्रांनो फॉलो आणि सबस्क्राईब जरूर करा. तर चला मग तुम्ही बघू शकता की आपलं आज शेतातलं सकाळचं वातावरण कसं आहे ते. मित्रांनो आता आपण जे आहे ते घरी चाललो होतो, पण आपल्याला आता हे 2 बाचके घेऊन जायचेत घरी. कारण की हे सांगितलं, आईनं फोन लावून सांगितलं होतं मागे की ते 2-3 बाचके घेऊन ये म्हणून घरी. तर चला मग मित्रांनो हे बाचके घेऊन आपण गाडीजवळ जाऊया आणि बघूया की काय आपल्याला तिथं परेशानी. मित्रांनो आता आपण जे आहे ते घरी चाललो होतो, पण आपल्याला आता हे 2 बाचके घेऊन जायचेत घरी. कारण की हे सांगितलं, आईनं फोन लावून सांगितलं होतं मागे की ते 2-3 बाचके घेऊन ये म्हणून घरी. तर चला मग मित्रांनो हे बाचके घेऊन आपण गाडीजवळ जाऊया आणि बघूया की काय आपल्याला तिथं परेशानी. मित्रांनो आपण आता आलोय घरी. तर घर बघू शकता तुम्ही आमची किती भारी. तर चला भेटूया काहीतरी काम करताना. तर मग मित्रांनो आता आपले जेवण इथं झालेलं आहे आणि आपण बसलो आता. मित्रांनो आपल्याला जायचं आता शेतात, स्टेकिंग राहिली ती पूर्ण करून घेऊया आणि मग बघूया की आपल्याला काय करायचं आहे मित्रांनो. तर मग चला तेच तार वाढायचे. तर ह्या मस्त काड्या घेऊन जाताना काय आपल्याला तकलीफ होते काय नाही, ते हे आपण आता जाऊ शेतात आणि शेतात गेल्यावर पाहूया. तर चला मग डायरेक्ट आता. तर मग आता फायनली आपण आता शेतामध्ये जाण्यासाठी निघलोय मित्रांनो. तर चला ह्या काड्या घेऊन आपल्याला जायचं आहे आता शेतामध्ये. ही आपली गाडी इथं उभी करून ठेवली. तर चला मग आता भेटूया डायरेक्ट शेतात गेल्यावर. काय तकलीफ होती काड्या नेताना काय नाही आता आपण जाणून घेऊया रस्त्यानं आणि तुम्हाला सांगतो आता. तर मग मित्रांनो आता आपण इथं काड्या घेऊन आलेलो आहे, ते बघू शकतो तिकडं काड्या नेणं चालू आहे आता शेतामध्ये. तर मित्रांनो आता खूप तकलीफ तर नाही झालेली, पण थोडंफार इकडे तिकडे धक्का लागायचं जरा जास्त वाटत होतं. तर बघूया आता की आता किती पेटलं पुरते तर किती नाही. तर मित्रांनो डबल जर निपूर आली तर आपल्याला तसं जाणार बांधायचं, कारण की आता माझ्याजवळ काही पैसे नाही आहे. लई तकलीफमध्ये दुकान चालू आहे मित्रांनो आता, कारण की वावर फक्त आपल्याजवळ कमीच आहे. आणि त्या वावराला मी मागचं मग जितकी बी कमाई झाली ती मग आपल्याजवळ तितकी मी सगळी त्याला लावून दिलेली आहे. तर चला मग बघूया काय कसं होते. तर देवानं काही आपल्या नशिबात काय म्हणतात ते कष्ट जर लिवेल असले काहीतरी पुढं चालून चांगलं लिवेल असं आपल्याला वाटून आपण काम करूया. तर चला मग करूया आपलं चालू जर्नी. आजचा दिवस कसा जातोय कसा नाही हे मी तुम्हाला सगळ्या ह्या व्हिडिओमध्ये स्पष्ट सांगणार आहे. एका गरीब शेतकऱ्याच्या मुलाची कहाणी. तर कसं होतंय कसं नाही ते बघूया आपण आता ह्या व्हिडिओमध्ये. तर चला. तर मग मित्रांनो आपण आपल्या शेतामध्ये प्रकट झालेलो आहे, म्हणजे की आलेलो आहे. तर मित्रांनो आता इथं येऊन बघूया की आपल्याला आता करायचं काय. तर जे राहिले मित्रांनो टमाट्याचं बेडची स्टेकिंग कालची ती एकदा पटकन करून घेऊया. एका बेडची स्टेकिंग राहिले आणि बघूया की आपला हातोडा आपल्याला आज टेन्शन देतोय का नाही. तर बघूया की आज काय युनिक आपल्या संग होतंय. काल काही एवढा दिवस खास गेलेला नाही मित्रांनो, आज किकरात आहे. आज चांगला दिवस आपला गेला पाहिजे, त्याच्यामुळे आज आपलं पूर्ण वर्ष चांगलं जाईल. त्याच्यामुळं मी म्हणतो मित्रांनो की आजचा दिवस चांगला जायलाच पाहिजे. तर चला मग करूया सुरुवात चांगल्या एका दिवसाची. तर मग मित्रांनो शेतात आल्या आपल्याला काम राहतं एक इम्पॉर्टंट, ते म्हणजे की पाणी आणायचं. तर चला मग पाणी आणायला जाऊया आपण एकदा एरीवर. आणि तिकडून वापस येताना कॅनेटमध्ये टाकलेलं आहे आणि आपण चालू आता ही कॅन घेऊन आपल्या शेतामध्ये. आपलं शेत बघू शकता तुम्ही की इथून फक्त जर सकच अंतर आहे, तर ह्या इरीतून पाणी काढून आपले कॅनेट टाकले
आणि कॅन घेऊन आता आपण आपल्या शेतामध्ये जाणार आहे. तर मित्रांनो चला मग आपल्या शेतात जाऊन पिऊया पाणी. मित्रांनो खूप तहान लागलेली आहे तर तिथं जाऊन पाणी पिऊया. ह्यो जो आनंद असतो ह्यो कसा असतो ह्यो तुम्हाला मी तिथे गेल्यावर सांगतो. तर मग मित्रांनो आता आपण पाणी गिरते आणून ठेवलं होतं इथं पिऊन घेऊन आपण आता आपल्या नेटमध्ये नेट बघू शकतो की आपली आता भारी काल आपण निंदून घेतलं तिथं साफसूफ करून घेतले. आणि आपल्याला आता करायचं काय मित्रांनो तिकडे आपलं एक बेड राहिले स्टिकिंग करायचं ते पटकन आपण आता स्टिकिंग करून घेऊया. कारण की आपल्याला मग दुसरं काम बघता येईल काय आहे याला हेच बांधायचं आहे आपल्याला दुसरं काही काम नाही आहे. तर चला मग पटकन स्टिकिंग करून घेऊया. स्टिकिंगची पूर्ण झालेली आहे मित्रांनो. घणगेन आपण आता इथं ठेवून दिलेलं आहे बघू शकता स्टिकिंग केल्यावर शेत आपलं कसं दिसतंय. तर मित्रांनो आपलं चाललं आहे आता याला तार ओढायचं टेक्निक. मित्रांनो तार जरा महाग भेटतो म्हणून आम्ही आणलं हे लायनोट. हे बघू शकता तुम्ही हे फार मित्रांनो स्वस्त पडतं आहे तारापेक्षा बी. आणि आपल्याला मित्रांनो याचा लय मोठा फायदा पण होतो कारण की हे लवकर खराब होत पण नाही. तार मित्रांनो जमतो पण हे लवकर खराब होत नाही आहे. आणि याची कॉस्ट जी आहे ती लय कमी आहे. तर चला मग मित्रांनो टाईम न वेस्ट करता आपण आपलं जे आहे ते पटपट ओढून घेऊया. आणि मग बघूया की आपल्याला काय करायचं आहे बांधायचं का डिऱ्या काढायचं. मग आपल्याला समजेल नेमकं इकडं काय काम आहे. तर चला मग आपलं काम जे आहे ते चालू करूया आपण. तर मग आपली जर्नीची असं चालू झालेली. तर मग मित्रांनो तिथं आपलं काम जे आहे ते सुरळीत आणि चांगलं चालू झालेलं आहे. मित्रांनो तुम्ही बघू शकता की आता आपलं जे स्टेकिंग आहे ते पूर्ण झालेली. आणि आपलं जे नायलॉनचा जो तार ओढणं चालू आहे तो पण चांगला चालू आहे मित्रांनो. असेच आयुष्य पाहिजेत मस्तपैकी काम गेम करत राहा मित्रांनो. खूप छान आयुष्य आहे आणि जगत राहा. चला तर मित्रांनो हे नायलॉन जे आहे ते मी तुम्हाला एकदा ओढून दाखवतो. तिथे एकदा बांधून घ्यायला लागतं तर ते मी एकदा बांधून घेतो तुम्हाला दाखवतो की कसं बांधायचं काय आहे ते तुम्हाला सांगतो मी स्पष्टपणे. तर चला मग मित्रांनो करूया आपलं काम चालू हे मित्रांनो. त्यामुळे मित्रांनो आता आपली लाईन आलेली आज लवकरच आली 2 वाजता. तर काय माहिती गॅप चेंज झाली का काय झाली मलाच कळलं ना. तर चला मग मित्रांनो आपण एकदा आपलं टमाटर पाणी लावून दिलेलं आहे. तर बघूया की कसं भिजून राहिलं आहे कसं नाही. तर मित्रांनो भक्कम दिवस झाले त्याला पाणी नव्हतं. तर चला मग एकदा ते पटकन भिजून घेऊया आणि लाईन जायच्या. तर आता मोबाईल बी चार्जिंगला लावून लागा कारण की आता रातच्या लाईन नाही आहे दिवसा आहे. तर मग आता देऊ पाणी टमाटर मस्त पाणी घेणे पितं आहे. मग आता तुम्ही बी व्हिडिओ एन्जॉय करा. मी लावतो आता मोबाईल चार्जिंगला मग आपल्याला चार्जिंग कमी येईल रातच्याला. तर मग मित्रांनो आता झाली मित्रांनो संध्याकाळचे वाजले मित्रांनो 6च्या आसपास टाईम झालेला आहे मित्रांनो. आणि आता करतोय आपण ब्लॉग एंडिंग कारण की मित्रांनो आता काही रातचं काही दिसत बी नाही आणि काहीच नाही मित्रांनो. माझा मी व्हिडिओ नाही बनवला आहे त्याच्यासाठी मी तुम्हाला माफी मागतो. तर चला मग मित्रांनो असेच भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये. उद्याची दिवस आपल्यासाठी कसा आहे तो मित्रांनो आजचा दिवस माझ्यासाठी खूप चांगला गेलेला आहे. आणि उम्मीद करतो की तुमचा पण दिवस आहे तुमचा पण चांगला जाईल मित्रांनो आणि चांगला जाणारच आहे मित्रांनो. आपल्या हातात असतं आपलं सगळं घडवणं. तर चला मग भेटूया उद्या असेच एका नवीन